भोर तालुक्यात एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे कापूरहोळ येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नीलमताई गोरे यांच्या हस्ते करून महाविजय संवाद मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन नीलमताई गोरे यांनी उपस्थित मतदारांना येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहण्याचं आवाहन केलं आहे। तरी कळत नकळत बाळासाहेब चांदोरे यांच्या नावावर शिक्का मारल्याचं नीलमताई गोरे यांच्या बोलण्यात जाणवले असल्याचे मुळशी तालुक्यातील शिवसैनिकांनी सांगितले असून मुळशी तालुक्यातील शिवसैनिक आनंदी झाल्याचं दिसलं असलं तरी भोर तालुक्यातील शिवसैनिक शांतीत क्रांती करणार असल्याचं दिसत आहे। ज्योती जाधव, पुणे वैभव न्यूज, भोर। जवळ जात आहे खुर्ची तांतात आहे। तालुका संवाद यात्राचा दौरा चालू आहे, पण जुने जे शिवसेनेचे उमेदवार होते दोन टर्म ते काही दिसले नाही। आता त्यांच्याशी चर्चा झालेली नाही आहे माझी काही, पण ते नेहमीच सगळ्या बैठकांना असतात। त्यांनी कामाला पण सुरुवात केलेली आहे, परंतु मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत त्यांचा संपर्क आहे आणि पक्षाचा जो निर्णय असेल तो निर्णय सगळेच जण मान्य करतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे। चांदोरे साहेब उमेदवारी नाही, आता आमचा सर्व अधिकार जो असतो तो सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, कारण ते पक्षाचे मुख्य नेते आहेत। आणि मी जे सगळ्यांच्याकडे भेटायला आले आहे ते महिलांचं मनोगत आणि पदाधिकाऱ्यांचं मनोगत समजून घेऊन जे विषय बाकी असतील ते लवकरात लवकर मार्गी लागावेत या हेतूने इकडे आलेली आहे। पण इथे सगळेजण भेटले त्याला भोर, वेल्हा, मुळशी सगळ्याच भागामध्ये यांचा संपर्क झालेला आहे आणि आनंदाचा शिधा असेल, वयोश्री योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, बऱ्याचशा योजनांचा चांगल्या प्रकारे फायदा मिळालेला आहे। तसंच आमचे बारामतीचे जिल्हा प्रमुख श्री सुरेंद्र जेवरे यांच्याशी मी बोलले तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी विम्याचा किंवा नुकसान भरपाईचा फायदा मिळालेला आहे आणि या दृष्टिकोनातून अत्यंत सक्रिय आणि संवेदनशील प्रकारचं हे सरकार आहे। माननीय शिंदेसाहेब इथे खेड शिवापूरला येऊन गेलेले होते आणि आज त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा आपल्याला कल्पना आहे की मेट्रोच्या प्रकल्पाचं उद्घाटन, उद्योगांच्या अनेक संदर्भातल्या प्रकल्पांचं उद्घाटन हे झालेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला आपण कल्पनाही करू शकत नाही। तुमच्यापैकी अनेक जण त्याला होते 2014 साली असणारा हा संपूर्ण रस्ता आणि दळणवळणाचा पुणे जिल्ह्याची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये केंद्र आणि राज्याच्या मदतीने बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु जे स्थानिक पातळीवरती विकासाचे प्रश्न होते त्यांना मात्र तेवढी गती मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याला गती देण्यासाठीच शिवसेनेच्या वतीने निश्चितपणाने या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या तर्फे शिवसेनेची उमेदवारी शिवसेनेला मिळावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे।